मित्रांनो, काल बिग बॉस मराठीच्या घरातून दिव्या शिंदे हिने इतर सदस्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी तिच्यावर एलिमिनेशनची कारवाई करण्यात आली. बिग बॉसच्या घरातील एका टास्क नंतर दिव्याने घरातील सदस्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच त्यानंतर हो मी धमकीच दिली असं वारंवार तिने सांगितलं. दिव्याने माफी मागण्यासही नकार दिला. परिणामी तिला घराबाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. बिग बॉसने दिव्याला घराबाहेर काढण्याचा निर्णय भाऊचा धक्का सुरू होण्यापूर्वी जाहीर केला. यामुळे घरातील अन्य सदस्यांसह तिच्या चाहत्यांनाही मोठा धक्का बसला आहे. सोशल मीडियावर या घटनेबाबत संमिश्र प्रतिक्रिया उमटलेल्या पाहायला मिळतात. दिव्याला बिग बॉसने बाहेरचा रस्ता दाखवल्यानंतर कोणी सांगते दिव्यावरती अन्याय झाला, तर कोणी सांगते दिव्याच्या बाबत हे योग्यच केलं. दरम्यान दिव्या नेमके आहे कोण? बिग बॉसच्या घरामध्ये येण्या अगोदर ती काय करत होती? या संदर्भात थोडीशी माहिती जाणून घेऊया. बिग बॉसच्या ग्रँड प्रीमियरला स्टेजवरती जय भीम म्हणत एका तरुणीने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं. तिचं नाव दिव्या शिंदे. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर दिव्या शिंदे ही सोशल मीडियावर सरकार नावाने ओळखली जाते. बेधडक, संवेदनशील, प्रभावी भाषण कौशल्य यासाठी दिव्याची ओळख आहे. दिव्या शिंदे ही मूळची पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील रोकडी या गावची. तिचं शालेय शिक्षण गावातच पूर्ण झालं. घरची परिस्थिती बेताची, तरीही दिव्याने स्वतःच्या मेहनतीच्या आणि कर्तृत्वाच्या जोरावर उच्च शिक्षण घेतलं. दिव्याला खरी ओळख मिळाली ती म्हणजे सिंहगड कॉलेजमधील एका आंदोलनामुळे. काही दिवसापूर्वीच पुण्यातील सिंहगड कॉलेज विरोधात आंदोलनाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये सिंहगड कॉलेजमध्ये डोनेशन घेऊन ॲडमिशन दिलं जातं आणि गरीब घरातील मुलांकडे दुर्लक्ष केलं जातं असा आरोप करण्यात आला होता. त्या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या हक्काचा मुद्दा चर्चेत आला होता. आंबेडकरी चळवळ आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनात दिव्या हिरहिरीने सहभाग घेते. दिव्या शिंदे सोशल मीडियावर सक्रिय असते. ती विविध कार्यक्रमांमध्ये भाषण करते आणि विद्यार्थ्यांमध्ये जनजागृतीचे काम करते. सध्या दिव्याचे सोशल मीडियावर 11 लाखापेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. दिव्याला बिग बॉसच्या घरातील इतर सदस्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी घराबाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. त्यानंतर तिचे चाहते प्रचंड भडकले होते. तिला बिग बॉसच्या घरामध्ये पुन्हा घ्या अशी विनंतीही केली. तर बिग बॉसच्या घरातील दिव्याचा खेळ तुम्हाला आवडायचा का हे कमेंट्स करून नक्की सांगा.